नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वाधार योजना सुरू झाली आहे. तर याचा फॉर्म कसा भरायचा याचा माहितीपर व्हिडिओ यापूर्वीच अपलोड करण्यात आलेला आहे. तर सहसा अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या नोटीस देखील देण्यात आलेल्या आहेत. ज्यांनी हॉस्टेलचा फॉर्म भरलेला नाही आहे, स्वाधासाठी देखील फॉर्म भरू शकता. तर येथे पाहू शकता की नवीन स्वाधार अर्ज घेणे सुरू आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने वसतिगृहासाठी अर्ज केला असेल आणि वसतिगृहात प्रवेश मिळू शकत नसेल, तर अशा अर्जाचा नवीन स्वादासाठी आपोआप विचार केला जाणार आहे. तुम्हाला यासाठी वेगळ्या स्वादासाठी फॉर्म भरण्याची गरज नाही. लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी अर्ज केलेला नाही आणि स्वादासाठी अर्ज करू इच्छितात, तेच नवीन स्वादासाठी जाऊ शकतात. लक्षात घ्या, वसतिगृहासाठी अर्ज केला नाहीये, स्वादासाठी अर्ज करायचा आहे, ते अर्ज करू शकतात. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे चालू वर्षामध्ये 2024-25 मध्ये प्रवेश मिळवलेले फक्त प्रथम वर्षाचे जे विद्यार्थी आहेत, तेच फक्त नवीन स्वादासाठी अर्ज करू शकतात. इतर विद्यार्थ्यांना स्वादासाठी अर्ज करता येणार नाहीये. ज्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, की यापूर्वी हॉस्टेलसाठी अर्ज केला होता, तर असे विद्यार्थी वसतिगृहात राहणारे विद्यार्थी मागच्या वर्षीचे देखील विद्यार्थी असतील, फर्स्ट इयर, सेकंड इयर असतील, तर ते विद्यार्थी स्वादासाठी अर्ज करू शकतात. तसेच लक्षात घ्या, विद्यमान स्वाधार अर्ज 2023-24 आणि मागील वर्षामध्ये स्वादासाठी ज्यांनी स्वादासाठी नोंदणी केली होती, ते देखील अर्ज करू शकतात. तर अशा प्रकारे इथे माहिती देण्यात आली आहे. ज्यांनी अर्ज केला नाहीये, त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा. याचबरोबर तुमच्या काही स्वाधार योजनेसंदर्भात शंका असतील, तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की कळवा. अशा प्रकारे खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.